लोक तुमचं कॉन्टेंट बघताय पण तुमच्याकडून काहीच विकत घेत नाही. का माहिती? कारण तुम्ही प्रोडक्ट विकताय पण ते समजावून विकत नाही. तुम्हाला गरज आहे फनेलची. स्ट्रॅटेजीमध्ये फनेल हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस प्रोडक्ट विकता तर त्यावेळेस तुम्हाला पहिलं ॲस्पिरेशनवर फोकस करायचा आहे. ॲस्पिरेशन म्हणजे तुम्ही नुसतं प्रोडक्ट विकायचं नाही आहे. जर ज्वेलरीचा बिझनेस असेल तर तुम्हाला डायरेक्टली नेकलेस विकायला जायचं नाही. तो ब्राईड कशी दिसते किंवा ब्राईड कशी फील करते हे दाखवायचं आहे. म्हणजे लोक ड्रीम्स, फिलिंग्स हे बघून प्रोडक्ट विकत घेतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट नाही, फिलिंग्स विकायचे आहे, हे लक्षात ठेवा. सेकंड आहे तो ट्रस्ट. लोक प्रोडक्ट बघताय, फील करताय पण विचार करतात की घ्यायचं की नाही घ्यायचं. मग त्यावेळेस तुमच्या कॉन्टेंटमध्ये क्लोजअप शॉट्स हवे आहेत, मग तुमची मेकिंग प्रोसेस हवी आहे, मग तुमच्या प्रोडक्टचे क्वालिटी डिटेल्स त्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्या गोष्टींचा तुम्ही विचार केला तर लोकांच्या मनामध्ये तुमच्या प्रोडक्टविषयी ट्रस्ट बिल्ड होतो. त्यानंतर येतं कन्व्हर्जन. म्हणजे लोक जवळपास तुमचं प्रोडक्ट घ्यायला रेडीच असतात. फक्त थोडीशी गरज असते ती पुशची. तर मग पुश कसा येणार आहे? तर मग तुम्हाला कस्टमर रिव्ह्यू ॲड करायचे आहेत, त्यांचे टेस्टिमोनियल ॲड करायचे आहेत, रिअल टाईम बायर मुवमेंट तुमच्या कॉन्टेंटमध्ये दाखवायचं आहे की जेणेकरून तुमचं प्रोडक्ट हे इझिली विकलं जाईल. त्या 2-3 गोष्टी आहेत, त्याचा विचार तुमच्या कॉन्टेंटमध्ये नक्की करा की जेणेकरून तुमचं प्रोडक्ट सेल्स व्हायला मदत होईल. आणि अशा स्टेपसाठी मला फॉलो नक्की करा. थँक्यू.